सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे। शेहजादला 14 दिवसांची आता न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची, शेहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनशी, सैफवरचा जो हल्ला केलेला होता हल्लेखोर, त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे, 14 दिवसांची वाढ झाल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? कोर्टाने आरोपी शरीफुल्ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली असली तरी सुद्धा आणखी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ते म्हणजे आवश्यकता भासली तर आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी देण्याचे अधिकार सुद्धा कोर्टाने अबाधित ठेवलेले आहेत। कोलकाताला जी टीम तपासाकरता गेलेली आहे त्यांच्याकडे जर काही नवीन माहिती मिळाली, काही नवीन क्लू मिळाली या प्रकरणातले, तर आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी ते पुन्हा कोर्टामध्ये अपील करू शकतात, अशा पद्धतीने न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आवश्यकता भासल्यास आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी देण्याचे अधिकार हे अबाधित ठेवून आरोपी शरीफुल्ला कोर्टानं सध्या न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि ही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे। कोर्टाने तपास अधिकारी आणि वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मराठे यांना सुद्धा अशा प्रकारच्या सूचना देऊन ठेवलेल्या आहेत। ठीक, मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची एक मोठी बातमी, शेहजादला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे। मात्र त्याचबरोबर न्यायालयाने सांगितले आवश्यकता असेल तर पोलीस कोठडीमध्ये घेण्याचे अधिकार सुद्धा अबाधित ठेवले। त्यामुळे चौकशीसाठी जर पुन्हा पोलीस कोठडीची गरज लागली तर शेहजादला पुन्हा पोलीस कोठडीत घेतलं जाईल।